बस पोरा बस ठेव ठेव क्वालिटी त्या मला खरंच भूक लागली काहीतरी द्या. पोरा इकडं खाणं पिण्याचं काय प्रॉब्लेम नसते लक्षात ठेव. ए पोरा ए का नाही नको इडली नको मला. अयो घे नाही नको मला इडली. हरकत नाही. दुसरं का इडली नको हे तरी का नाही, नको 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 मला अयो घे काही नको इडली बिडली काही नको. हे पण नको. हे बघ तुझ्या आवडीचं आणलं. दे दे तुझ्या तर आता अयो पोळा पोळा अयो पोळा अयो बोला 2 दिन का टाइम दिया था 2 दिन का है अरे क्या कर दिया ऊपर से पूरा लोग साउथ इंडियन कर दिया लेकिन अंदर से जानता है क्या लॉन्गेज जानता है लॉन्गेज जानता है. हाँ डायलॉग बोलो साउथ में डायलॉग बोलो. अयो हाँ, आपला हात भारी आपली लत भारी चमाला आपलं सबकुछ भारी. ओ बढ़िया गाना गाते हो गाना हाँ, साउथ में गाना येतं ना. बोलो क्या बात है बेचोके आज आई शपथ बेपंजी बेसक वाह बेसोदी सोदा बेआटी सोला क्या बात है बेआटी सोला बेसकी सोला बेआटी सोला बिना मेट्रो बिदाई बीस. बहुत बढ़िया 3चा बोलू. हाँ? 3 पितळ उघड पडेल. तुम पूरा साउथ इंडियन सीख है हम इधर फैसला किया है कि तुमको हमारा दामाद बनने को मांगता है. हाँ बस बोला तो बोला हाँ, हम हमें दोस्त बन गया दामाद. हाँ, दोस्त बन गया दामाद. दामाद मेरे को एक काम है आपसे मेरे को थोड़ा मराठी सीखने का. का ओ मैं रेडियो में काम करता है हमारा बॉस जो है मराठी है इधर आएगा तो 2-4 लाइना उसके ऊपर मार के लाईना आता हैदराबादी होत आहे ते. थोड़ा मिक्स लैंग्वेज थोड़ा मिक्स है तो ऐसा 2-4 लाइना उस पे मराठी का मार के उसको इम्प्रेशन मार के थोड़ा हमारा प्रमोशन करने को मांगता है. अच्छा अच्छा हाँ, अच्छा हाँ, अच्छा. हाँ. कधी येणार आहे कधी साहेब. अबे 5 मिनिट में इधर अरे देवा म्हणजे मग आता लिहूनच द्यावं लागेल. लिहून थांबा 2 मिनिटं थांबा लिहून देतो. अभी साहब आ गया तो ऐसा पढ़ के बोलने बोलने का. का आज तुमच्यासारख्या मूर्ख माणसाचे पाय आमच्या घराला लागले हे केवढे आमचे दुर्भाग्य. केवढे आमचे दुर्भाग्य. बसा तुमची ठासतो. काय खाणार पोहा क्या बोलते पोहा पोकळ बांबूचे फटके. पोकळ बांबूचे फटके खाणार अभी गरमा गरम केलेले आहे. टी 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 को क्या बोलते हैं? गावठी गावठी घेणार गावठी. बिस्किट क्या बोलते हैं? बिस्किट फुकट्या फुकट्या खा फुकट्या खा. हा खा फुकट्या खा. हे गप्पच आहे. काय झालं तुझा मगाचपासून माझी वाट लावतो तुझ्या आईच्या गावात काय पण बोलतो
तुझ्या प्रमोशनसाठी इल्लय मी, पण आता प्रमोशन गेला खड्ड्यात आणि तुझी नोकरी पण गेली. सोडून द्या तुझा प्रमोशन, चाललाय मी. प्रमोशन बोला, प्रमोशन. क्या बोलेगा अभी? तो म्हणला तुला नोकरीवरून काढलं भिकारड्या. तुम क्या लिख दिया? ह्या शिव्या लिहिल्या. मुंबईत आल्यानंतर राहायचं ठिकाण शोधणं हे प्रत्येकासाठी अवघड असतं आणि तसं तुमचं एक ठिकाण आहे जिथे तुम्ही मित्र राहता. एक मित्र आता बाहेर पडलाय, तर या मैत्रीबद्दल काय सांगशील? आणि तुझी व्यक्तिरेखा तीही वेगळी आहे. तर वेणू आणि शिवची जी जोडी आहे ती खरं तर ऋषी आणि समीरची जोडी खूप छान आहे म्हणून ती तिकडे रिफ्लेक्ट होतं असं मला खूप मनापासून सांगायचं आहे. आम्ही खूप गप्पा मारतो, खूप आमच्या चर्चा होतात वर्ल्ड सिनेमावर नाटकांवर, त्यामुळे ते सगळं तिथे रिफ्लेक्ट. वर्ल्ड सिनेमानंतरचा पॉज काय होता? नाही त्याला मी नाटकं सांगतो, मराठी नाटकं बघायला चल. वर्ल्ड बद्दल म्हणजे हा, सिनेमातल्या वर्ल्ड सिनेमातल्या वर्ल्ड बद्दल चांगलं होतं. पण जरा आम्हालाही सांग ना की काय तुमची चर्चा काय होते? नाही बऱ्याचदा तर तो मेकअप रूममध्ये 100 वेळा मला हांजी 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 असं ऐकावं लागतं. अरे आपल्या समोर कोणीतरी हांजी हांजी करतं हे किती चांगली गोष्ट आहे. नाही पण 10 वेळा आजी येतात, काय रे मला कोणी हाक अरे होतं काय की वेणू म्हणून माझं म्हणजे माझी भाषा जरा म्हणजे मला तड भीती वाटतं. हा, ते बोल ना, ते बोल ना, ते फार ग्रेट बोलतोस तू, भारी नाही, करतोस. म्हणजे काय ते मी जेव्हा जेवत तेव्हा आजी मला बोलले माझं पोट वाढलेलं आहे, तर ते मला व्यायाम करायचं सांगितलं आजीनं, तर त्याचं मला भीती वाटतं. तर त्याला ते मी मराठीत सांगतो, मग त्याला मला हिंदीत सांगावं लागतं. म्हणजे माझी हिंदी म्हणजे धन्यवाद आहे. तुला ट्रान्सलेटरचे वेगळे पैसे देतात हे? वेगळे नाही ना. तर म्हणून बहुतेक आमचं ट्युनिंग खूप छान झालंय, जे तिकडे बहुतेक रिफ्लेक्ट होत असावं. वा वा. मी असं ऐकलं शुभांगी मॅम की तुम्ही शिकवण्या घेत असता तिकडे, तर ती जी मुलं येतात ती खरी आहेत म्हणे, ती शिकवणीला येणारी तिकडचीच? हो नाही नाही म्हणजे मी त्यांना शिकवते, पण ते दरवेळेला बदलतात पण त्यामुळे. कारण मध्यंतरी सुट्ट्या लागल्या तर अचानक 4 मुलं गावी गेली जी येत होती ती. अच्छा. मग आता वेगळीच मुलं येतात आणि मग नाही, असं नाहीये. आपण सांगताना असं सांगायचं की बॅचेस आहेत, मुलांच्या बॅचेस आहेत. हा ही 2 मुलं गेली, ती 2 ती मुलं मुलं येतात. शेजारची दुसरी मुलं येतात, असं ते एकंदर व्यवस्थित नाही, लॉजिक नाही. सांगायचं. नाही पण असं नाही. शिकवणीचं म्हणजे कोणीतरी तुला हे प्रोव्हाइड केलं असणार. हा, पण बरोबर. एका मुलाला मी खूप रागवले होते, खूप गाणं अक्षर हे तुम्हीच प्रोव्हाइड करताय, सांगा. नाही काय होतं की माझ्यातली शिक्षिका मग गप्प बसत नाही. आता मी तो रोल घेतलाय, मी त्याच्यातच आहे मी 24 तास. तर तो मी त्याला काहीतरी सांगते की हे करायचं आहे वगैरे, नंतर मग शॉर्ट झाल्यानंतर मी त्याला रागवले की इतकं घाणेरडं अक्षर तू काढलंयस, तू मराठी मुलगा आहेस आणि किती घाण मराठी असं लिहिलेलं आहेस इथे. तर अशा शिकवण्या चालतात माझ्या. पोरगा म्हणणार शूटिंगला जाण्यापेक्षा शाळेत गेलेलं बरं, तिकडे एवढं चुका नाही काढत. तो फोटो काढण्यातच बिझी होता माझा. मी मराठी, झी मराठी.